तुम्हाला माहिती आहे का, आपल्या स्वतःच्याच रोजच्या काही सवयींमुळे आपल्या स्किनचं प्रचंड नुकसान होत असतं. आपली स्किन खराब होत असते आणि हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. आपल्याच काही चुकांमुळे ना स्किनवरती पिंपल्स येणं, स्किन खूप जास्त डल दिसणं, स्किन निर्जीव दिसणं या सगळ्या गोष्टींसाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे या चुका नेमक्या कोणत्या हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नंबर 1, मेकअप केला असताना चेहरा डायरेक्टली फेस वॉशने धुणं. येस, आता तुम्ही म्हणाल की चेहरा स्वच्छ करण्यासाठी फेस वॉश तर आपण वापरतोच, पण यात चुकीचं काय आहे? तर तुम्हाला डायरेक्टली फेस वॉश वापरायचा नसतो. जर का तुम्ही मेकअप केलाय तर फक्त फेस वॉशने तो चेहऱ्यावरून व्यवस्थित निघत नाही. मेकअपचे काही कण तसेच चेहऱ्यावरती राहतात जर तुम्ही डायरेक्ट फेस वॉशने चेहरा धुतला तर. आणि मग काय होतं, मेकअपचे जे कण चेहऱ्यावरती राहिलेत ना, त्यामुळे आपल्या स्किनमधले जे छिद्र आहेत किंवा जे पोर्स आहेत ते ब्लॉक होऊन जातात, ज्यामुळे चेहऱ्यावरती पिंपल्स येणं, व्हाईट हेड्स येणं, ब्लॅक हेड्स येणं हे सगळे त्रास सुरू होतात. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी मेकअप रिमूव्हरने मेकअप काढायचा आहे आणि मग फेस वॉशने तुम्हाला चेहरा धुवायचा आहे. आता तुम्ही एखादा मेकअप रिमूव्हिंग क्लेन्झिंग बाम वापरू शकता यासाठी, किंवा मग तुम्ही ऑइल बेस्ड मिसेलर वॉटर वापरू शकता. कारण की जेव्हा तुम्ही ऑइल बेस्ड प्रोडक्ट वापरता ना मेकअप रिमूव्ह करण्यासाठी, तेव्हा मेकअप व्यवस्थित निघतो. म्हणजे तुमच्या छिद्रांमध्ये सुद्धा जो मेकअप बसलेला असतो ना, तो अगदी व्यवस्थित निघतो. आणि मग त्यानंतर तुम्ही जेव्हा फेस वॉशने चेहरा धुता तेव्हा तुमची स्किन व्यवस्थित क्लीन होऊ जाते. अजिबात मेकअपचे कण चेहऱ्यावरती राहत नाहीत, ज्यामुळे पुढे चेहऱ्याला त्रास सुद्धा होत नाही. त्यामुळे डबल क्लेन्झिंग करणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे. सर्वात आधी मेकअप रिमूव्हरने मेकअप काढणं गरजेचं आहे आणि मग त्यानंतर फेस वॉशने व्यवस्थित चेहरा धुणं महत्त्वाचं आहे. आता फेस वॉशने चेहरा धुताना सुद्धा नुसता फेस वॉश लावला, चेहरा चोळला आणि मग तो धुतला असं करून अजिबात चालत नाही. कारण तसं केल्याने सुद्धा चेहरा नीट स्वच्छ होत नाही. सो तुम्हाला चेहरा धुताना 60 सेकंड्स रूल फॉलो करायचा आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, 1 मिनिट फेस वॉशने तुमच्या चेहऱ्यावरती हलक्या हाताने मसाज करायचा आहे, जेणेकरून चेहऱ्यामध्ये जी घाण साचली आहे ती व्यवस्थित निघून जाते आणि तुमची जी स्किन आहे, तुमची जी त्वचा आहे ती अगदी व्यवस्थित पद्धतीने क्लीन होते. आणि मग चेहरा एकदा तुमचा क्लीन झाला की मग त्या स्किनला पुढे काही त्रास होत नाही. म्हणजे पिंपल्स वगैरे येण्याचे प्रॉब्लेम्स तुम्हाला होत नाहीत. नंबर 2, केमिकल एक्सफोलियंट्सचा अतिप्रमाणात वापर करणं. येस, आपण हल्ली बघतोय मार्केटमध्ये खूप सारे सिरम्स आणि क्रीम्स अवेलेबल आहेत, ज्यामध्ये ग्लायकोलिक ॲसिड, सॅलिसिलिक ॲसिड, नायसिनामाइड, व्हिटॅमिन सी हे सगळे इन्ग्रेडियंट्स अवेलेबल असतात. आणि आपल्याला कळत नाही की आपल्या स्किनला नेमकं काय सूट होणार आहे किंवा आपल्या स्किनला कोणतं केमिकल एक्सफोलियंट फायदेशीर आहे. आणि आपण इतक्या सगळ्या ॲड्स बघतो आणि मग ते प्रोडक्ट आपण विकत घेतो, ते प्रोडक्ट आपण वापरायला लागतो. ते प्रोडक्ट वापरण्याची पद्धत पण आपली चुकते, किंवा आपण बऱ्याचदा असं करतो की आपल्या स्किनला फायदा होईल म्हणून आपण गरजेपेक्षा जास्त प्रोडक्ट वापरतो. आणि मग या सगळ्यामुळे काय होतं, आपल्याला त्या गोष्टीचं नॉलेज नसतं. नॉलेज नसल्यामुळे आपण चुकीच्या पद्धतीने त्या प्रोडक्ट्सचा वापर करतो, ज्यामुळे स्किन अतिशय खराब होते. त्यामुळे हे जे प्रोडक्ट्स आहेत ते खूप काळजीपूर्वक वापरण्याची गरज असते. हे जे केमिकल एक्सफोलियंट्स आहेत, ज्यांचा हल्ली खूप जास्त ट्रेंड आहे, ते काळजीपूर्वक वापरण्याची खूप जास्त गरज आहे. कारण जर ते तुम्ही काळजीपूर्वक वापरलं नाही तर तुमच्या स्किनला त्याचे भयंकर साईड इफेक्ट्स होऊ शकतात. केमिकल एक्सफोलियंट्सने स्किन खूप सुंदर होऊ शकते तुमची, अतिशय हेल्दी आणि खूप तजेलदार होऊ शकते. पण जर त्याचा योग्य वापर केला तर. त्याचा जर चुकीचा वापर तुम्ही जर केला तर मग त्याचे साईड इफेक्टसुद्धा तुम्हाला भोगावे लागतील. त्यामुळे डॉक्टरला कन्सल्ट करणं गरजेचं आहे. कोणतंही केमिकल एक्सफोलियंट वापरण्याच्या आधी डॉक्टरला कन्सल्ट करा. तुमच्या स्किनला नेमकं काय सूट होईल हे जाणून घ्या आणि मग त्याप्रमाणेच तुम्ही केमिकल एक्सफोलियंट वापरायला सुरुवात करा. आणि खूप सारे इन्ग्रेडियंट्स एकसाथ नका वापरू. तुमच्या स्किनला काय सूट होतंय ते बघा. तुम्हाला जर सॅलिसिलिक ॲसिड सूट होत असेल आणि तुमच्या स्किनला त्याची गरज असेल तर तेच वापरा. मग त्यासोबत पुन्हा ग्लायकोलिक ॲसिड पण, नायसिनामाइड पण, व्हिटॅमिन सी पण असं सगळं वापरायला जाऊ नका. तुम्हाला जो इन्ग्रेडियंट सूट होतोय तो एकच इन्ग्रेडियंट वापरा. तो इन्ग्रेडियंट रेग्युलरली वापरा, काळजीपूर्वक वापरा. त्याचा फरक तुम्हाला नक्की जाणवेल. नंबर 3, एखादा स्किन केअर प्रोडक्ट चुकीच्या पद्धतीने वापरणे. येस, प्रत्येक प्रोडक्ट वापरण्याची एक पद्धत असते आणि ते प्रोडक्ट जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापरताय तर तुमच्या स्किनला त्याचे साईड इफेक्ट्स होऊ शकतात, किंवा मग त्याचा कोणताच फायदा तुमच्या स्किनला झालाच नाही असं सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही जर एखादं स्किन केअर प्रोडक्ट वापरायला सुरुवात करताय तर ते प्रोडक्ट नेमकं वापरायचं कसं हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. कारण योग्य पद्धतीने जर एखादं प्रोडक्ट वापरलं तर त्याचे चांगले फायदे होतात, पण जर ते चुकीच्या पद्धतीने वापरलं तर नुकसान सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे ही काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे.
नंबर 4, डोळे झाकून कोणतंही प्रोडक्ट विकत घेणे आणि ते वापरणे. येस, बऱ्याचदा काय होतं ना, एखाद्या प्रोडक्टची इतकी मोठ्या प्रमाणावरती ॲड होत असते, त्या प्रोडक्टला इतकं हाईप केलं जातं ना, की आपण डोळे बंद करून ते प्रोडक्ट विकत घेतो आणि मग ते प्रोडक्ट आपल्याला सूटच होत नाही. मग आपल्याला असं वाटतं, की अरे बापरे! या प्रोडक्टबद्दल इतकं चांगलं बोललं गेलं आहे, पण मला तर ते प्रोडक्ट सूट झालं नाही. याचं कारणच असं, की तुम्ही त्या प्रोडक्टबद्दल रिसर्च न करता ते प्रोडक्ट वापरायला सुरुवात करताय. आता प्रत्येक प्रोडक्टमध्ये ना काही विशिष्ट इन्ग्रेडियंट्स असतात, जे एखाद्या स्किन टाईपला सूट होतात आणि एखाद्या स्किन टाईपला सूट होत नाहीत. त्यामुळे एखादं प्रोडक्ट विकत घेताना तुम्हाला पाहणं गरजेचं आहे, की त्यामध्ये जे इन्ग्रेडियंट आहेत ते तुमच्या स्किनला सूट होत आहेत की नाही, आणि त्याच्यात जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते तुमच्या स्किन प्रॉब्लेमला टॅकल करतायत की नाही. जर का समजा तुम्हाला पिंपल्स आहेत चेहऱ्यावरती आणि तुम्ही ब्राईटनिंग सीरम घेताय, तर ऑब्व्हियसली ब्राईटनिंग सीरम तुमच्या पिंपल्सला कमी करणार नाही किंवा तुमच्या पिंपल्सला घालवणार नाही, बरोबर? त्यामुळे तुमचा स्किन प्रॉब्लेम काय आहे त्यानुसार ते प्रोडक्ट वापरणं गरजेचं आहे. त्याचसोबत त्या प्रोडक्टमधले जे इन्ग्रेडियंट आहेत ते तुमच्या स्किनला सूट होत आहेत की नाही हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुमच्या स्किनला सुद्धा त्या प्रोडक्टचे चांगले फायदे होतील आणि तुमचे पैसे सुद्धा वाया जाणार नाहीत. अशा पद्धतीने कोणत्या चुकांमुळे आपल्या स्किनचं नुकसान होत असतं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल, तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी.